सन्माननीय लोकप्रिय नगरसेविका आदरणीय अश्विनीताई आवटे यांचा सन्मान शहराच्या क्रीडा सभापती सुप्रियाताई पिंगळे आणि प्रभाग क्रमांक 8च्या सन्माननीय नगरसेविका आशाताई अरुणांना गोंडाळ मंचावरती संपन्न करतायत। पुणे नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक सामाजिक कार्यकर्ते विनायक शेठ टाकळकर आपले या ठिकाणी शुभागमन होते। स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत केले जाते। अश्विनीताई आवटे यांचा सन्मान सोहळा संपन्न झालाय। मान्यवरताईंना विनंती आपण स्थानापन्न व्हा। युवा उद्योजक गोपाळबा मित्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय राहुल शेठ पिंगळे आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय। तो सन्मान देण्यासाठी उद्योगपती मयूर शेठ घुमटकर आपणास विनंती आहे आपण राहुलदादा पिंगळे यांना सन्मानित करण्यासाठी समोर या। या स्पर्धेच्या निमित्तानं राहुलदादा पिंगळे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। आदरणीय प्रसिद्ध उद्योजक टाकळकर साहेबांचाही सन्मान होतोय। दोघांचा सन्मान प्रथमतः मयूर शेठ घुमटकर आपण मंचावरती संपन्न करा आणि तदनंतर पुढीलही सन्मान आपण संपन्न करणार आहोत। गोपाळबा मित्रमंडळाचे सन्माननीय अध्यक्ष या शहराचे युवा नेते राहुलदादा आपला सन्मान मंचावरती संपन्न होतोय। त्याचप्रमाणे लिंबाजी मुंडे सायकलचं सौजन्य या स्पर्धेसाठी आपल्याला त्यांनी दिलेला आहे। त्यांचा सन्मान शहराचे नगराध्यक्ष मंगेशदादा गोंडाळ, उद्योजक मयूर शेठ घुमटकर आणि सर्व सहकारी छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी हा सन्मान सोहळा पार पडतो आहे। मान्यवरांना मनापासून धन्यवाद। आदरणीय चंद्रकांतजी मुंडे आपलाही या ठिकाणी सन्मान सोहळा संपन्न होतोय। चंद्रकांतजी मुंडे यांचाही या ठिकाणी सन्मान यांचाही या ठिकाणी स्वागत सोहळा संपन्न होतोय। चंद्रकांतजी मुंडेंना सन्मानित करण्यासाठी शहराचे युवा नेते आदरणीय रविदादा आवटे आपणास विनंती आहे आपण समोर या। आपल्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न केला जातोय। मांगल्याचं प्रतीक श्रीफळ, सन्मानाचं प्रतीक शाल आणि बुके प्रदान या ठिकाणी सन्मान सोहळा संपन्न केला जातोय। कार्यक्रमाच्या निमित्तानं राजेंद्रजी मुंडे उपस्थित त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केले जाते। त्याचप्रमाणे गुट्टे साहेब आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जाते। आपला सन्मान आपण स्वीकारा। दोनही सन्मान मयूर शेठ घुमटकर आणि रविदादा आवटे आपण मंचावरती संपन्न करा। आदरणीय अनुसयाताई मुंडे आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जाते। तो सन्मान शहराच्या सन्माननीय ज्येष्ठ नगरसेविका आशाताई अरुणांना गोंडाळ यांच्या शुभ हस्ते अनुसयाताई मुंडे यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते। अनुसयाताई मुंडे चला आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोर या। या शहराचे नवनिर्वाचित प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष, खेड तालुक्याचं युवारत्न आदरणीय मंगेशदादा वसंतराव गोंडाळ मित्रपरिवाराच्या वतीनं आलेल्या सगळ्यांचं, सर्व क्रीडा रसिकांचं, क्रीडाप्रेमींचं आणि कबड्डी या खेळावर नितांत प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत केले जाते। आशाताई अरुणांना गोंडाळ यांच्या शुभ हस्ते अनुसयाताई मुंडे यांचा मानसन्मान आता मंचावरती संपन्न होतो आहे। ताईंना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करा। राहुलदादा पिंगळे आपला सन्मान या ठिकाणी यापूर्वी नामोल्लेख केला होता। आता आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे। त्यातून या निमित्तानं एक क्षण टिपण्याचं काम करताय। आपल्यालाही मनापासून धन्यवाद। सुवर्ण हडपसर ब्रह्मा विष्णू महेश संघ चिखली, वेताळेश्वर क्रीडा मंडळ मांजरेवाडी, भैरवनाथ कबड्डी संघ भोसरी या चारही संघांना दुसरा पुकार। गोपाळबा मित्र मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक उद्योजक राहुलदादा पिंगळे यांचा सन्मान या
आतमधल्या मैदानावर फक्त मान्यवर स्थानापन्न होतील. बाकी इतर सगळे विद्यार्थी वगैरे आपण कृपया प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून घ्यायचे. कालच्या सत्राप्रमाणे आजही या ठिकाणी खऱ्या अर्थानं क्रीडाप्रेमींना सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्व, महात्मा गांधी विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक तथा वारकरी संप्रदायाचे वैभव, कीर्तन आणि प्रबोधनाच्या माध्यमातून खेड तालुक्याच्या वारकरी संप्रदायामध्ये अतिशय निष्ठेनं शब्दसेवा करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण अशोक महाराज साडभोर अर्थात साडभोर सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सरांचं स्वागत करून विनंती मंचावर देऊन स्थानापन्न व्हा. आता गेला काय पुढं आलं चालत काही म्हणतो ते बघा पुढं हां मंगेश दादा गुंडा स्पोर्ट फाउंडेशन आयोजित भव्य नगराध्यक्ष चषक या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करत असताना दरम्यानच्या काळात शहराच्या सन्माननीय नगरसेविका आदरणीय सन्माननीय ठिगळेताई आपलं या ठिकाणी शुभ आगमन आहे. आपला सन्मान मंचावरती होतोय. सन्मान स्वीकारा आणि समोर प्रेक्षक गॅलरीमध्ये आपण बसायचं आहे. त्याचप्रमाणे शहराच्या सन्माननीय लोकप्रिय नगरसेविका राजश्रीताई साडभोर आपली उपस्थिती आहे. आपल्या दोघांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तो सन्मान करण्यासाठी ज्येष्ठ नगरसेविका आशाताई अरुणांना गुंडाळ आपणास विनंती आहे. ताईंना सन्मानित करण्यासाठी दोनही आपल्या सहकारी भगिनी नगरसेविकांना सन्मानित करण्यासाठी आशाताई अरुणांना गुंडाळ आपण मंचावरती या ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था संयोजक करतील. अगोदर दोनही नगरसेविकांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. आदरणीय सौभाग्यवती ठिगळेताई लोकप्रिय नगरसेविका राजगुरुनगर नगर परिषद आणि राजश्रीताई साडभोर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. विनंती आशाताई गुंडाळ तो सन्मान मंचावरती संपन्न करतील. रेलिंगवर कोणीही जोर देऊ नका. पडल्यानंतर आपल्याला अडचण होईल खेळासाठी. त्यामुळे सहकार्य करा. रेलिंगवर कोणी जास्त ताण देणार नाही. युवा उद्योजक प्रथमेश शेठ घुमटकर आपली उपस्थिती मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सुनंदाताई बाळासाहेब ठिगळे लोकप्रिय नगरसेविका राजगुरुनगर नगर परिषद यांचा सन्मान या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8च्या सन्माननीय नगरसेविका आशाताई गुंडाळ संपन्न करतायत. आणि तदनंतर प्रभाग क्रमांक 2च्या सन्माननीय नगरसेविका आदरणीय राजश्रीताई साडभोर यांचाही सन्मान मंचावरती संपन्न केला जातोय. तो देखील सन्मान आशाताई अरुणांना गुंडाळ या ठिकाणी करतायत. दोनही ताईंचं या शहराचे नवनिर्वाचित प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष खेड तालुका शिवसेनेचे युवक आदरणीय मंगेशदादा वसंतराव गुंडाळ यांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. नवनिर्वाचित नगरसेविका राजश्रीताई साडभोर यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाते. तो सन्मान आशाताई अरुणांना गुंडाळ मंचावरती संपन्न करताय.
आता गेला नंबर कुठला दिला पॉईंट नुकतंच ज्यांचं आगमन होत आहे त्या राजगुरुनगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका ज्योतिताई संदीप भाऊ वाडेकर तसेच उद्योजक संदीप भाऊ वाडेकर यांचं देखील मंगेशदादा गुंडाळ स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत. वैभव ग्राफिक्सचे सर्व प्रसिद्ध उद्योगपती संदीप शेठ वाडेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत.